नमस्कार. मी मी या घरातला मोठा मुलगा आदेश. म्हणजेच माझ्या आईच्या जवळ कोणी असेल तर तो मी आहे. माझ्या आईचा प्रत्येक शब्द मी आदेशासारखा पाळतो. म्हणून माझ्या आईने माझं नाव आदेश ठेवलं. तुम्हाला सांगतो, माझं आईचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. म्हणून तिने प्रॉपर्टी मधला एकही रुपया माझ्या नावावर केलेला नाहीये. नाही म्हणजे असं समजू नका की तिचं माझ्यावरती प्रेम नाहीये. तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. कदाचित विसरली असेल किंवा मी माझ्या हिमतीवर काहीतरी करून दाखवावं असं तिला वाटलं असेल. बरोबर ना? बरोबर. जेव्हा तिला गरज लागते तेव्हा ती मला आवाज देते, आणि ज्यावेळेस मला गरज असते तर त्यावेळी ती थोडी गडबडीत असते. म्हणून माझा आवाज तिच्यापर्यंत जातच नाही. ती फक्त माझं ऐकते. तुम्हाला सांगतो, एकदा काय झालं, आईने मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती. ती अजूनही माझ्या लक्षात आहे. एका रस्त्यात एक खूप मोठं झाड होतं. एक माणूस रोज येता जाता त्या झाडाच्या मुळाशी पाय अडकून पडायचा. सगळी माणसं रोज त्याच्यावर असायची. त्याला खूप राग येतो, पण तो काही करू शकत नव्हता, कारण झाड तोडणं हे गुन्हा होतं. म्हणून तो रोज येता जाता त्या झाडाला शिव्या घालायला लागला. रोज शिव्या द्यायचा. आणि हळूहळू ते झाड मरायला लागलं. आणि ते झाड मेलं की ते तिथून काढून टाकण्यात आलं. वाट मोकळी झाली. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक वेळी रस्त्यात आडव्या येणाऱ्यावर कुऱ्हाड चालवलीच पाहिजे असं नाही. त्याला असंही बाजूला करता येतं. आणि मला ही ट्रिक लवकरच वापरावी लागणार आहे, कारण माझ्याही आयुष्यात एक झाड आहे. तुम्हाला माहिती आहे ते कोण आहे? एनी गेस? हा, माझी गोड आई. माझी आई माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं झाड आहे. आणि तिला हे कळलं ना की तिला बाजूला करण्यासाठी मी तिच्यावरती ही ट्रिक वापरतोय, तर तिला माझा नक्कीच अभिमान वाटेल. मला खात्री आहे. पण कसं आहे ना, आई आहे ना, असं त्रास देऊन मारणं माझ्यासारख्या कर्तव्यदक्ष मुलाला ते शोभत नाही. म्हणून पटकन मारून टाकेल. आलोच. शेवटचं बोलून येतो तिला. चला, येतो.